सन्मानित करायचंय शरजी शेलार. आणि सर्वांना विनंती आहे की ऑफसाईड बाउंड्री लाईनच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत, जे खेळाडू आमचे जे छोटे पाठीराखे आहेत, त्यांच्यासाठी प्रत्येक चेंडू आणल्यानंतर काहीतरी गिफ्ट दिलं जाईल. पाहू शकता प्रमोदी ठाकरे साहेबांना सन्मानित करण्याचे माहिती शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यस, आपण पाहिले तर पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाला. पुढील चेंडूवरती काय घडते पाहूया. यावेळेला अजून एक तडाखा, सेम चेंडू सेम रिजन आणि आपण पाहिलं तर चेंडू सीमा पार, अजून एक दमदार असरदार षटकार. मीटिंग न करता आपण लगेच खेळायला सुरुवात करूया. मित्र, षटकार किंवा विकेटची हॅट्रिक जर तुम्ही पूर्ण केली तर नानाजी गोंडली साहेब यांच्या माध्यमातून एक टी शर्ट आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक विजय केने भावाले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र क्रिकेटमधील आजच्या दिवसामधील ही विकेट षटकार हॅट्रिक राजू यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का, हे प्रतीक्षेसाठी हा एक चेंडू पाहूया कशा प्रकारे हाताळला जाईल. ही षटकार हॅट्रिक थांबवली जाईल की पूर्ण केली जाईल. गोलंदाज सरसावता गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस सन्मान दिलेला आहे कारण अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फुलरलेनचा चेंडू होता परंतु गती मात्र कमी होती. निश्चितच चांगल्या चेंडूचा सन्मान करणं गरजेचं आहे. खराब चेंडूचा योग्य तो समाचार घेणं आवश्यक आहे. पाहूया डावखोऱ्या शैलीचा हा फलंदाज एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. यावेळेस अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथं मात्र आपण टॉसच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळाली. निर्धावची झाली सांगता. 2 मोठे फटके 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या पाहिली धाव फलकावरती तर 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या राऊंडची ही मॅच ही 4 षटकांची असेल आणि सेकंड जे राऊंड होतील ते मात्र 3 षटकांचे असतील. पुन्हा एकदा गोलंदाज सरसावते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस समोर ठेवला होता चेंडूला परंतु इथं मात्र जर पाहायला गेले तर गती कमी केली आणि उचली दिली आणि तोच फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला परंतु इथं असफल. 2 जरूर मोठे फटके लागले त्यानंतर लगेचच 3 चेंडू निर्धाव. नेहमीच म्हटलं जातं की धक्क्याने माणूस सुधारतोय आणि 2 मोठे धक्के कमबॅक करून देतोय. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस खराब चेंडू. क्या बात आहे. अजून एक दणदणीत बिगिट षटकार. निश्चितच अतिशय ताकदवार फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रॉंग आर्म झोन त्यांचा आहे आणि त्यांच्या रडारमध्ये जेव्हा तुम्ही चेंडू द्याल तर त्याला न्याय दिला जातोय आणि नेहमीच त्यांचा प्रेक्षकांमधून तो मागवावा लागतोय. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 3 षटकार पाहायला मिळाले. पहिल्या 2 चेंडूवरती आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती 18 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा मित्र सामना आहे. नवीन गोलंदाज आता मात्र कोणी येईल पाण्यासारखं राहील. सुधाकर. अमर स्पोर्ट 40+ कासने यांच्या माध्यमातून आयोजित केलेले स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषक आपण पाहत आहात. आजचं आकर्षण म्हणजे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आपल्याला पाहायला मिळते. खास करून नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं सन्माननीय डॉक्टर अवी शेळके यांच्या माध्यमातून. जर कोणाला आपल्या शरीराची तपासणी करायची असेल, बीपी तपासायची असेल किंवा डायबिटीज तपासायची असेल तर आपल्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला तपासणी सुरू आहे. प्रेक्षक वर्ग असेल, खेळाडू असेल किंवा मान्यवर असतील या सर्वांनी तिथं मात्र येऊन चेकअप करून घ्यायचं आहे. 1 धाव आरोग्यासाठी तसंच 1 पाऊल आरोग्यासाठी या कासने गावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस दिशा दिलेली आहे. क्या बात आहे. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जातो सीमा पार.
आणि येतोय या इनिंग मधील पहिला चौकार. होती आणि आपण जर पाहिलं तर शॉर्ट टर्नमॅनचा जो फिल्डर आहे तो सर्कलच्या आतमध्ये आहे. त्या कारणास्तव आपण पाहिले तर फक्त दिशा दिली आणि एकच चांगला फटका खेळून काढला आणि तिथे चौकार वसूल केला. धावसंख्या झाली 22 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या चेंडूवरती प्रहार. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार. आता मात्र दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये आहे. कुठलाही फलंदाज स्ट्राईकवर येतोय तर आपले कर्मकुशलता दाखवतोय. यावेळेला अजून एक चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी आता मात्र क्षेत्ररक्षक लावलेला आहे वाईट स्टर्नमॅनच्या रिझन मध्ये. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. पुन्हा एकदा राजू येतोय स्ट्राईक वरती, ज्याने मागच्या ओव्हर मध्ये 3 षटकार लगावले होते. पाहूया सुधाकर कमबॅक करतो की धावा थांबवते की त्या बुलेट राजू मात्र एक चांगली धावसंख्या उभारेल हेही पाहण्यासारखं राहील. या दुपारच्या सत्रानंतर आलेले सर्व मान्यवर असतील, क्रिकेट रसिक असतील आणि खेळाडू वर्ग असेल, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे चाप करून ठेवलं होतं फलंदाजास, परंतु एका धावेपासून रोखू शकत नाहीये. एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 24 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाज होते तयार. धावसंख्या पाहिली तर 24 अंकावरती आहे. या पहिले ऑन साइडला खेळून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकच धाव इथे घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली जाते. एक चौकार पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर चांगली गुडलँड स्पॉट वरती चेंडू हाताळताना पाहायला मिळते. लाईन आणि लेंथ व्यवस्थितरित्या सुधाकर यांची चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यानंतर गावदेवी उवली आणि विजय स्पोर्ट खांडपे या दोन संघांनी तयार राहायचं आहे. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आदळतोय स्टँड वरती, फलंदाज बाद होतोय त्रिफळाच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 25 धावा फलकावरती. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. एक कमबॅक करत असताना मी तर म्हणेन चांगले षटक हाताळताना पाहायला मिळतंय सुधाकर. पहिल्या चेंडूवरती चौकार लागला होता, त्यानंतर एक धाव, त्यानंतर एक आणि विकेट. या शेवटच्या चेंडूवरती पाहूया काय घडते काय बिघडते. योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. यानंतर होणार सामना गावदेवी उवळी वर्सेस विजय स्पोर्ट खांडपे. दोन्ही संघनायकांनी तयार राहायचं आहे. यावेळेस सफल झाले क्रॉस बॅटने, तर मात्र आपण पाहू शकता अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. एका टप्प्याने चेंडू सीमा पार होतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने
नंतर धावसंख्या धापलकावरती 29 लागलेली आहे. नवीन गोलंदाज राजू येतोय. प्रदीप येतोय. नवीन गोलंदाज या ठिकाणी. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेल्या दिशा दिलेली आहे. खाली रिझन मध्ये 1 धाव कंप्लीट केलेली आहे. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक आपण पाहिले तर 30 आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा, त्यानंतर 11 धावा आणि आता प्रारंभ झालेला आहे 3ऱ्या षटकाला. प्रदीप या गोलंदाजाच्या माध्यमातून कमीत कमी 45-50 धावसंख्या असणं गरजेचं आहे आणि त्या रीतीने वाटचाल चालू आहे. पवित्रा चेंज केलेला आहे. उडवला चेंडूला पाहूया. क्षेत्ररक्षक आहे. चुकी पाहायला मिळाली. झेलचा अवसर जरूर चालून आलं होतं परंतु मिस केलं. लोक आहेत जितो मॅच असं सूत्र नेहमीच आपण पाहतोय परंतु इथं कुठेतरी चुकी पाहायला मिळाली. 1 धाव खर्च गेली. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय की 31 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. तेच तर्रार जागते राहूचा आदेश देत असताना एक चांगला चेंडूचा हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. निर्धावची झाली सांगता. 31 धावा धावफलकावरती अजूनही स्थित आहे. मित्र, या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोर जे आहे ते एजी स्पोर्ट निंबोली या संघाच्या बाजूने आहे. 80 धावांची लयलूट इताडे संघासमोर त्यांची पाहायला मिळाली होती आणि या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे बॅक टू बॅक 250 विजय गुलवी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. इथं मात्र खराब हाताळणी पाहायला मिळाली. व्हाईटचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. एकमेव षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली विजय केने भावाले यांच्या माध्यमातून आणि चौकारांची हॅट्रिक जी आहे ती विजय गुलवी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आज शेवटचा अंतिम दिवस मित्र पाहायला मिळते या स्पर्धेचा. यावेळेस स्केलगामच्या रिजन मध्ये कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डीप मध्ये येतो. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. पाहूया. 1च धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. निश्चितच जिथून हा 70-70चा जो बॉल यूज केला जातोय गोलंदाजांना फारसं तेवढीशी मदत होत नाही परंतु फलंदाज मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये 60, 65, 66, 70, 80 अशा धावा सुद्धा पाहायला मिळाल्या. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. हे चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. इथे आपण पाहिलं 1च धाव. धावसंख्या पाहतोय एका धावेने 34 धावांवरती जाऊन पोहोचलं जात आहे. कुठेतरी आला घातलेला आहे या गोलंदाजाने. एक स्वेअर मारा वाईट जरूर पाहायला मिळाला परंतु जेवढ्याही रना या ओव्हर मध्ये प्रत्येक चेंडू मागे घेतलेल्या त्या एकेरीच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत. पुढील चेंडू पाहूया. पुढे सरसावून इथेही मारण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम इथेही चेंडू हाताळताना पाहायला मिळते. निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर राहिली ती म्हणजे 34 धावा. षटक क्रमांक आपण पाहिले तर 3रं एक कारगर ठरलं गेलं कारण या ओव्हर मध्ये आपण जर पाहिले तर फक्त 5 धावा खर्च केला. क्या बात आहे. चांगलं षटक प्रदीप यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा अंतिम षटक कुठला गोलंदाज घेऊन येईल हे पाहण्यासारखं राहील. ज्या 2 षटकांमध्ये धावांची लयलूट चालू होती त्यांना मात्र ब्रेक लावण्यासाठी गतिरोधक लावण्यासाठी संघनायकाने निवडलेला गोलंदाज प्रदीप. या प्रदीपने मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. आज या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे मोफत आरोग्य तपासणी शिबिर. ज्या कोणाला शारीरिक चाचणी करायची असेल तपासणी करायची असेल तर या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन तपासणी करायची आहे. डॉक्टर अभि शेलके यांच्या माध्यमातून या सहकार्याचा हात आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना गावदेवी ओवली वर्सेस विजय स्पोर्ट खानपे. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचे आहेत. निश्चितच या सामन्यांचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आपण पाहू शकता अरविंदजी भोईर साहेब. आज त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत.
नवीन गोलंदाज सतीश येतोय. पाहण्यासारखं राहील की हा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल, की त्या उलट फलंदाज हात खुले करून धावा जमवण्याचा प्रयत्न करेल. यावेळेस स्लोअरचा मारा पाहायला मिळाला. टॉस गोलंदाजी लेग ब्रेकचा मारा पाहायला मिळत होता. अप्रतिम चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. जागा जरूर बनवली होती, परंतु चेंडूवरची नजर कुठेतरी हटताना पाहायला मिळाली. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एक आगली वेगळी शैली आहे गोलंदाजाची. यावेळेस पाहू शकता आपण पॉइंटच्या रिझल्ट मध्ये लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसरी धावी कंप्लीट करताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय सतीश. इथं मात्र आपण पाहिलं तर अप्रतिम क्या बात आहे. खूप चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. सर्व काही झोकून देत असताना आपल्या संघासाठी खूप चांगला प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागतही केलं जात आहे, कारण तेवढा चांगला एफर्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आपल्या संघासाठी निश्चितच 3 धावा वाचवलेल्या आहेत. अडतीस धावा धावफलकावरती शेवटचं अंतिम षटक पाहायला मिळतंय. निश्चित फिल्डिंग प्लेस जे आहे, जे तुमचं मजबूत असेल तर तुमच्या संघासाठी एक चांगली बाब असते. फिल्डिंग प्लेसमध्ये गडबड असेल तर मग तुम्ही किती धावा बनवल्या तर त्या चेस होऊ शकतात. आणि ते मात्र पाहिलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक, इथेही येतोय. क्या बात आहे. खेळ क्रिकेटचा आपण तो रिझन फुटबॉलचा. एकच धाव दिली आहे. क्या बात आहे. दिवे संघाचं क्षेत्ररक्षण अफलातून पाहायला मिळतंय. या फॉर्मॅटमध्ये चालू हंगामामध्ये पदार्पण केलेलं आहे. अजून कशा प्रकारे खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय येणारा काल सांगून जाईल, परंतु आता मात्र या मॅच मध्ये एक चांगला खेळ पाहायला मिळाला. 2 ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा खर्च झाल्या होत्या. लगेच कमबॅक करत असताना 2 गोलंदाजाने मात्र कुठेतरी कंजूसभरी गोलंदाजी मी तर म्हणेन केलेली आहे आतापर्यंत. खास करून प्रदीप आणि सतीश यांचा विचार केला तर यावेळेस फोर्सिंग शॉट आहे. आपण पाहू शकता सहवागच्या अंदाजामध्ये खेळला गेला, चेंडू थांबला नाही, गेला सीमा पार आणि येतोय चौकार. डीजे साठी कठीण परिस्थिती निर्माण करत होती, परंतु आता मात्र त्याचा अभ्यास पूर्ण करून चौकार खेचून काढला होता. आणि या ठिकाणी पाहू शकता आपण अजून एक चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. 4 षटकांच्या इथं मात्र खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 43 आहे आणि 44 धावांचं लक्ष इथं मात्र आपण जर पाहिलं तर गावदेवी वडगर संघ मरुआई दिवे संघासमोर आहे. तर चला लगेच नाणेफेकीसाठी या. गावदेवी ओवली वर्सेस विजय स्पोर्ट खानपे. तर चला दोन्ही संघाच्या संघनायक या. गावदेवी ओवली आणि विजय स्पोर्ट खानपे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या. दादा कोणाला घेऊ या. यस आपण पाहू शकता भिवंडी ग्रामीण फोर्टी प्लस चे विद्यमान अध्यक्ष तसेच प्रमोद उर्फ आप्पासाहेब आपणास विनंती आहे की आपण या. आणि आपण पाहिलं तर अमर स्पोर्ट कासने संघाचे अध्यक्ष आपण या. अशोक पाटील माजी सरपंच ओवली साहेबांनी विनंती आहे की आपण या.
दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाते. एका बाजूला ओवली तर दुसऱ्या बाजूला खानपे. ते दाखव काय आहे ते टपकटा कोण बोलणार खाली गेला यास मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानपान व्हायचं आहे. निश्चितच आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कॉल झालेला आहे आणि नाणेफेकी ही ओवली संघाने जिंकलेली आहे. तर नाणेफेक जिंकले आहात, आपला निर्णय काय असेल? फील्ड. यस, विजय स्पोर्ट खानपे हा संघ एक ताकदवार संघ आहे. या संघासमोर खेळत असताना किती धावांचे पर्यंत रोखू शकतो आपण त्यांना? आम्ही त्यांना कम से कम 40 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. निश्चितच ही स्पर्धा म्हटली तर नेहमीच या स्पर्धेचा बोलबाला राहतोय. याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन केलं, तर या मंडळासाठी आपलं दोन मनोगत शब्द. कासने संघाने जो आयोजन केलेलं आहे खूप छान आहे आणि आम्हाला संधी दिली याबद्दल आम्ही त्यांचे आभार. ही स्पर्धा व्यवस्थित व्हावी, कुठलीही गालबोट लागू नये एवढंच मी त्यांच्याशी 2 शब्द सांगू शकतो. बस. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. आपण नाणेफेका हरलात, नाणेफेका जिंकला असतात, आपला निर्णय काय असतं? आम्ही बॅटिंगच घेतली असते. यस, हवं ते मिळतंय, हवं ते मिळतंय त्यावेळेस त्याचा आनंद खूप चांगला असतोय. तर किती धावांची लयलूट करण्याचा आपला मानस असेल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण की शेवटची मॅच आमची झाली होती तेव्हा चेस करताना आम्ही हरलो होतो 2 रनांनी. यस, म्हणजे त्या गोष्टीचा कुठेतरी मनामध्ये खंत असेल, त्या अनुषंगाने तुमचा खेळ पाहायला मिळेल. ते स्पर्धेबद्दल आपलं मनोगत. तालुक्यामधला अतिशय शिस्तबद्ध संघ म्हणजे अमर स्पोर्ट्स कासने संघ आहे. त्यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. अतिशय निसर्गरम्य असं वातावरणामध्ये क्रीडांगण आहे आणि आम्ही चांगल्यात चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. निश्चित तुम्हालाही खूप सारे शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते गावदेवी ओवली संघाच्या बाजूने लागलेलं आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. हॅलो, चला आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
तर चला पंचांना विनंती आहे, आपण खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. वडगर संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. लहान मुलगा असेल तुमच्या जोडीला तरी चालेल. चला वेळ कमी खर्च करून लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. हॅलो, सन्माननीय देसले साहेबांचं शुभ आगमन झाले. वेलकम देसले साहेब. हॅलो, 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 हॅलो. धन्यवाद डीजे बुंदी. तो बॅट्समन कोण आहे दादा? सुधाकर आहेत आणि प्रवीण. 44 धावांचं आव्हान आहे. चार षटकांमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाज राजू. चालू असलेला सामना आपण पाहत आहात. आई गावदेवी वडगर वर्सेस मरुआई दिवे. अनंता गगे यांचं शुभागमन झालंय या दुपारच्या सत्रामध्ये. अनंता गगे यांनी खूप लोड घेतलाय या सामन्याचा, मागील सामन्याचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. राजू प्रवीण साठी, सुधाकर साठी माफ करा. सुधाकर डावखुले आता फलंदाज स्ट्राईकवर आहेत. एक क्षेत्ररक्षण स्लॉग ओव्हर मध्ये, मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हे क्षेत्ररक्षण आपण पाहत आहात. इथे मात्र फुल टॉस. चेंडू हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेगच्या रिझल्ट मध्ये 2 धावा सहज पूर्ण करतायत. 2 धावे स्वतःच्या आणि संघाच्या धावांचा श्रीगणेशा करतायत फलंदाज सुधाकर. डावखुल्या करताचे विस्फोटक फलंदाज सुधाकर. मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. 44 धावांचा आणि प्रतिशतक 11 धावा जमा कराव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. इथे मात्र हा चेंडू शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल 6 धावांचा षटकार. बुंदींनी कमरेला घोडा आला आणि दारूला सोडा आला. मात्र गोलंदाज म्हणत असेल की आता तरी मला सोडा करता, ज्या प्रमाणाचा फटका मारलाय फलंदाज सुधाकरने, अप्रतिम फटका. ताकदीचा पुरेपूर फायदा घेत आहेत सुधाकर.
इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये चांगला स्टॉप. झेल घेण्याचा प्रयत्न झाला, ऍथलेटिक्स एफर्ट्स होते मात्र रोखू शकले नाही. एक क्षण असं वाटलं की झेल टिपलाय. असे झेल बऱ्याचदा हाताला चिटकत असतात, मात्र कुठेतरी थोडीशी चुकी झाली आणि ह्या चुकीचं रूपांतर एका धावेने झालं. सन्माननीय दीपकजी भोईर साहेब आणि सन्माननीय दिनेशजी बोलली साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम. फलंदाजीसाठी आता येतात प्रवीण गोलंदाजी मार्कवर राजू सज्ज आहेत. इथे मात्र स्वीप केलाय. चेंडू एका टप्प्याच्या साने चौकारासाठी जातोय. काय फटका सजवलाय. चेंडू पडायच्या आतच बॅट फिरवली. खोलवर टप्प्याचा चेंडू करायचा प्रयत्न झाला होता राजूकडनं आणि हा एक चांगला चौकार पाहायला मिळतो. फलंदाज प्रवीण आपल्या स्वतःच्या धावांच श्रीगणेशा करतोय. धावसंख्या एकूण धावपालकर आपल्याला पाहायला मिळते 13. कोणाचं सज्ज होतात पुन्हा. ते मात्र गतीमध्ये परिवर्तन केले. क्षेत्ररक्षक मध्ये आहे. झेल होईल का. झेल सुटलाय. एक धाव पूर्ण. धावसंख्या 14 वर पोहोचते. पहिलं षटक मार्गच ते राजूंच. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू 2 धावांसाठी, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अप्रतिम षटकार, त्यानंतर एकेरी, त्यानंतर चौकार, परत एकेरी धाव. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये आहे. झेल होईल का नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पोहोचतोय. इथे अपील आणि 2 धावा सहज पूर्ण करतायत. आज किंमत गेले तुमच्याकडे चालू आहे. नाही बॉल आणतात तिकडे. पहिले षटक समाप्त झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर 16 या आकडामध्ये पाहायला मिळते. 44 धावांचं आव्हान. पहिल्या षटकामध्ये 16 धावा वसूल करण्यामध्ये यश आलंय. दिव्य संघाचे फलंदाज इथे मात्र 4 झालेत. गोलंदाज नाव रविकांत. रविकांत दुसरं षटक घेऊन येतात वडगर संघासाठी. इथे मात्र हा चेंडू अप्रतिम चेंडू मात्र डावी एसटी सोडतोय. पंच इशारा केला. अवांतर चेंडू अवांतर धाव. एक वेळी बरोबर. सामन्याचा विचार केला तर 44 धावांचं आव्हान ठेवण्यामध्ये यश आलं होतं दिव्य संघाला वडगर संघासमोर. वडगर संघाला दिव्य संघासमोर माफ करा. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर दुसरं षटक आपण पाहू शकता. अजून एक चेंडू शरीरावर आदळतो. पण तो इशारा केला लेग बाईज. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 18.
अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. डावखुरी हाताचे फलंदाज सुधाकर. इथे मात्र हा चेंडू शरीरावर आधारित निर्धाव चेंडूची सांगता. सुधाकर एक विस्फोटक फलंदाज आहेत आणि त्यांना माहीत आहे ते जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत धोक्याची घंटा वाजत राहणार आहे. विरोधी संघाच्या डोक्यावर एकेरी दुहेरीवर भर देणं गरजेचं आहे सुधाकरला दिवे संघासाठी. रविकांत फील्ड मध्ये चेंज करतायत. पुढील चेंडू इथे मात्र हा चेंडू लॉलीपॉप 6 धावा. डीजे स्वयंसेवकाला विनंती आहे तिकडेच थांबायचंय. स्वयंसेवक आता ज्या स्वयंसेवकाने चेंडू दिले तिकडेच थांबायचंय. धावसंख्या इथे या 6 धावेने पुढे सरसावली. धावसंख्या 24. तीन चेंडू झालेले आतापर्यंत 24 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे रविकांतचं. फलंदाजीसाठी सुधाकर ची बॅट तलपली म्हणायला हरकत नाही. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय. लॉंग लेग बॉर्डरलाईन कडे जातोय. क्षेत्ररक्षक आहेत. दोन धावा. धावसंख्या 26. या आकड्यामध्ये 44 धावांचं आव्हान खऱ्या अर्थाने आपण पाहिलं होतं. असं वाटून एक टफ गोलंदाजीमध्ये हा सामना होईल. इथे मात्र अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये आहे. एकदा पूर्ण क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करतोय. तो एकेरी दुहेरीवर भर देऊन क्रिकेटचा ऑक्सिजन क्रिकेटची लाईफलाईन वापरली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या धावपालकावर पाहायला मिळते ती 28 धावांपर्यंत पोहोचण्यामध्ये आतापर्यंत तरी यश आलंय. इथे मात्र हा फटका, काय फटका सजवलाय. कॉन्फिडन्स पहा. फलंदाज आपल्या जागेवर उभा आहे आणि एका टप्प्याच्या सहाय्याने चेंडू जातो 4 धावांसाठी चौकार. 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या 32 पाहायला मिळते आपल्याला. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. चेंडूची व्यवस्था करण्यात आली आहे. धन्यवाद. स्वयंसेवकाला विनंती आपण तिकडेच थांबायचे. सामना संपल्यानंतर यायचंय. चला विलंब नका करू. थोडस फास्ट खेळायचं आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 12 धावा. गोलंदाज संदीप आहेत. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे दिवे संघाला. खूपच सुंदर फलंदाजी आतापर्यंत सुधाकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. वन हँड
पूर्ण सामना आपल्या संघाकडे ठेवला. इथे मात्र हा चेंडू बॅकफुटला गेलाय. कव्हरच्या रिझल्टमध्ये खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्टमध्ये एक धाव एका धावेपेक्षा जास्त काही नाही. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. चांगला चेंडू होता, बॅकफुटला गेले होते, तिकडनं पंच केलं. एक्स्ट्रा कव्हरचे जे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आपल्याला. पंचवीस धावांवर खेळते सुधाकर, वैयक्तिक 25 धावा. इथे मात्र हा चेंडू डावी पण इशारा करणे अवांतर चेंडू, अवांतर धाव. गोलंदाज संदीप थोडेसे अडचणीचा सामना करतात, ज्याप्रमाणे सुधाकर फलंदाजी करतायत. विस्फोटक फलंदाजी सुधाकरची. अजूनही फुल टॉस आणि फुल टॉल वसूल. लांबच लांब षटकार घेतय ना आज सुधाकर. धावसंख्या झाली ती 40. अजून 4 धावांची आवश्यकता आहे. डीजे कोणते आपण त्या लक्ष ठेवायचंय. डीजे गावानं लोड आला काहीतरी गाडी वाटत ना पुढील चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. इथं मात्र हा चेंडू आणि सामना विजयी झालाय. अभिनंदन अभिनंदन दिवे. 8 लग वडगर.